बघा मित्रांनो, मराठी भाषेचा जो उगम आहे तो प्राकृत आणि संस्कृत या भाषांपासून झालेला आहे। दुसरा पॉइंट आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, मराठी भाषेची जननी कोणत्या भाषेला म्हणतात? तर मराठी भाषेची जननी आहे संस्कृत भाषा। त्यानंतर आता आपल्याला महत्त्वाचे दिनविशेषवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात। तर 27 फेब्रुवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न तरी असतो, त्यामुळे आपल्याला बघायचं आहे की 27 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि तो कोणाचा जन्मदिवस आहे। तर आपल्याला गौरवाची गोष्ट अशी मित्रांनो, आपण ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते वणी शिरवाडे ज्यांचं गाव आहे ते म्हणजे कुसुमाग्रज। कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर। तर आता बघा, मित्रांनो, मराठी भाषेचा जो उगम झालेला आहे त्या मराठी भाषेचा उगम प्राकृत आणि संस्कृत भाषेपासून झालेला आहे। मराठी भाषेची जी जननी आहे ती आहे संस्कृत भाषा। त्यानंतर आता मराठी भाषा गौरव दिन हा प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारला जातो, म्हणून लक्षात ठेवा हा प्रश्न VIMP आहे आपल्यासाठी। मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी। 27 फेब्रुवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे? तर कुसुमाग्रज। कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर। आपल्या नाशिक जिल्ह्यातलं जे वणी शिरवाडे जे आहे त्या वणी शिरवाडे गावामध्ये कुसुमाग्रजांचा म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म झालेला आहे आणि ते गाव आता महाराष्ट्र शासनाने तिसरं कवितांचं गाव म्हणून घोषित केलेलं आहे, त्यामुळे हे पण लक्षात असू द्या। तर बघा, 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस। भाषा गौरव दिन तसेच जागतिक मराठी भाषा दिन हा पण 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। दोघेही सेम आहेत मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे। 1 मेला आपल्या 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। 1 मे 1960 पासून आपण मराठी भाषेला आपली राजभाषा म्हणून स्वीकृत केली, म्हणून 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न, जागतिक मातृभाषा दिन। जागतिक मातृभाषा दिन हा 21 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो। 21 फेब्रुवारी। जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्येच हे दिवस सेलिब्रेट केले जातात, हे पण लक्षात असू द्या। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे मराठी अभिजात भाषा दिन। आताच आपण मगाशी बघितलं होतं की अभिजात भाषा दिन हा 3 ऑक्टोबर आहे। आणि जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला मराठी भाषा पंधरवडा कधी साजरा केला जातो? तर मराठी भाषा पंधरवडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो, हे सुद्धा लक्षात असू द्या।